जगातील सर्वात मोठं कोडं कोणतं असेल तर ते म्हणजे स्त्रीचं मन. अनेक मुलांना वाटतं की मुलींना समजून घेणं अशक्य आहे. त्या कधी काय बोलतील आणि त्यांना नक्की काय हवंय हे देवाच्याही पलीकडचं आहे असं आपण मजेत म्हणतो. पण मित्रांनो, मानसशास्त्र याबद्दल काहीतरी वेगळंच सांगतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्त्रीच्या मनाची अशी 5 गुपिते जाणून घेणार आहोत, जी समजून घेतल्यावर तुमची बघण्याची नजर नक्की बदलेल. 1. शब्दांच्या पलीकडची भाषा. मुलांची बोलायची पद्धत सरळ असते, पण मुलींच्या बोलण्यामागे अनेक भावना लपलेल्या असतात. सायकोलॉजी सांगते की स्त्रिया शाब्दिक संवादापेक्षा भावनिक संवादावर जास्त भर देतात. जेव्हा एखादी मुलगी म्हणते, ठीक आहे, तुला जे वाटतं ते कर, तेव्हा त्याचा अर्थ परवानगी देणं नसून तू माझा विचार करावा अशी माझी अपेक्षा आहे असा असतो. मुले शब्दांकडे बघतात, पण मुलींना अपेक्षित असतं की समोरच्याने त्यांच्या डोळ्यातील भाव ओळखावेत. जर तुम्ही फक्त शब्दावर गेलात तर तुम्ही तिला कधी समजू शकणार नाही. तुम्हाला तिच्या शांततेमागचं कारण शोधावं लागेल. 2. भावनिक सुरक्षतेची गरज. अनेकांना वाटतं की मुलींना फक्त पैसा किंवा फिरायला जाणं आवडतं, पण वास्तव खूप वेगळं आहे. एका मुलीला असा जोडीदार हवा असतो जो तिला मानसिक आधार देईल. जेव्हा ती संकटात असते किंवा तणावात असते तेव्हा तिला तुमच्याकडून सल्ला नको असतो, तर तिला फक्त तुमची साथ हवी असते. मी आहे ना तुझ्यासोबत, काळजी नको करूस, हे वाक्य तिला जगातील सर्वात सुखांपेक्षा मोठं वाटतं. ज्या मुलाला हे गुपित उमजलं तो कोणत्याही मुलीचं मन सहज जिंकू शकतो. तिला तुमचं ऐकणं हवं असतं, तुमचं लेक्चर नको. 3. बारकावे आणि छोट्या गोष्टींचं महत्त्व. मुलांसाठी एखादी तारीख विसरणं किंवा वाढदिवस लक्षात न ठेवणं ही साधी गोष्ट असू शकते, पण मुलीच्या नजरेत हे प्रेमाचं लक्षण असतं. सायकोलॉजीनुसार मुलींच्या मेंदूची रचना अशी असते की त्या खूप बारीक गोष्टी लक्षात ठेवतात. तुम्ही तिला पहिल्यांदा कुठे भेटला होतात, तिने कोणता रंग घातला होता, किंवा तिला काय आवडतं, या गोष्टी जेव्हा तुम्ही लक्षात ठेवता तेव्हा तिला वाटतं की तुम्ही तिच्यावर मनापासून प्रेम करता. या छोट्या गोष्टींमुळे तिला नात्यात खास असल्यासारखं वाटतं, तर तिला वाटतं की तुमचं तिच्यातलं प्रेम कमी झालं आहे. 4. एकाच वेळी अनेक विचारांचा गोंधळ. स्त्रीचा मेंदू एकाच वेळी अनेक पातळ्यांवर विचार करत असतो. ती एकाच वेळी घर, काम, नातं आणि स्वतःच्या भावना या सर्वांचा विचार करत असते. यामुळे कधीकधी तिची चिडचिड होऊ शकते किंवा ती गोंधळलेली वाटू शकते. अशा वेळी तिला फक्त ऐकून घेणाऱ्या माणसाची गरज असते. तिचे विचार चुकीचे नसतात, तर ते खूप जास्त असतात. जर तुम्ही तिला तिचं मत मांडायची सुरक्षित जागा दिली तर तिला समजून घेणं जगातील सर्वात सोपं काम होईल. 5. आदर आणि सत्व जपणे. जगातील कोणतीही मुलगी अशा मुलाकडे कधीच आकर्षित होत नाही जो तिचा आदर करत नाही. प्रेमापेक्षाही स्त्रियांसाठी त्यांचा सन्मान मोठा असतो. जेव्हा तुम्ही लोकांसमोर किंवा खाजगीत तिचा आदर करता, तिच्या स्वप्नांना पाठिंबा देता आणि तिच्या मताचा विचार करता, तेव्हा ती तिचं संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी वेचायलाच तयार करते. स्त्रीचं मन हे एका आरशासारखं असतं. तुम्ही तिला जसा आदर द्याल तसंच प्रतिबिंब तुम्हाला तिच्या वागण्यातून दिसेल. जर तुम्ही तिला कमी लेखलं तर ती तुमच्यापासून मनाने कायमची लांब जाईल. तर मित्रांनो, आता सांगा, तुम्हाला अजूनही वाटतंय का की मुलींना समजून घेणं कठीण आहे, की आपणच त्यांना समजून घेण्याचा कधी मनापासून प्रयत्न केला नाही? तुमच्या आयुष्यातील अशा एखाद्या प्रसंगाबद्दल सांगा जेव्हा तुम्हाला स्त्रीचं मन ओळखण्यात चूक झाली. कमेंट्समध्ये तुमची गोष्ट नक्की सांगा, आपण त्यावर चर्चा करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच मानवी मनाच्या रहस्यांसाठी मनाच्या गुपितेला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.